निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. सेवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे. महाराजांच्या घराची वस्तुशांती काल झाली, होमपूजा वगैरे. आज हरिचिंतनाची सेवा आहे, संतपूजन त्या निमित्तानं होत आहे. संत भोजन झालं. वारकरी घराला येणं हे काय कीर्तनकाराचं भाग्य नव्हे महाराज, हे आसाराम माऊलींचं भाग्य आहे. ज्यांच्याकरता मंडळी आली ते किती पुण्यवान आहेत हे आलेल्या मंडळीवरून कळतं. आलेली मंडळी म्हणजे महाराज वतन आमुची मिराशी पंढरी, विठोबाचे घरी नांदनो, सेवा करू नित्य नाचो महाद्वारी, नामाची उजरी जागवू तेथे. नामस्मरण जे जागवतात महाराज पंढरीत जाऊन सेवा करतात, हे इतकं सोपं नाही. महान भाग्य त्याच्यामागं अनंत पुण्य, स्वतंत्र पुण्य असावं लागतं वारकरी होण्याकरता. घराण्याचे पुण्यही असावे लागते, वंशाचे पुण्यही मागं असते. त्यावेळी महाराज पंढरीची वारी घडते. तुकोबाराय म्हणतात, इतर सगळ्या गोष्टी मला भाग्यानं मिळो अगर न मिळो, कुळीचे कुळदैवत ज्याचे पंढरनाथ, होईन दासी सूत त्याचे घरी. पुढं म्हणतात, विठ्ठल चिंतन रात्रीही दिवस ध्यान, होईन पायतन त्याचे पायी, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, होईन केरसुनी त्याचे घरी. तुकोबाराय म्हणजे पंढरीशी कोणी जाय वार करी, त्याचे घरी होईन पशु येते. महाराज ही किती निष्ठा आहे महाराजांची. ज्यांच्या घरात पंढरीला महिन्याला जातात त्यांच्या घरात महाराज केरसुनी होतो म्हणतात, त्याचे पायतन पाय घालचे होतो म्हणतात. तुकोबारायांच्यासारख्या महापुरुषांना ही किती इच्छा आहे त्यांची. वारी करणं इतकं सोपं नाही, भाग्यानं मिळालेलं आहे महाराज. ही सगळी महाराजांच्या भाग्यानं आलेली मंडळी आहेत, आमच्यासाठी आलेली नाहीत. म्हणजे हे कळणं हेही भाग्याचं आहे महाराज, कारण ही सगळी तपोवृद्ध ज्ञानवृद्ध माणसं आहेत. पुष्कळ सेवाधारी महापुरुषांचं ऐकलेलं आहे. आणि त्या निमित्तानं दारात आलेले सगळी संत मंदिरडी ही पांडुरंगाच्या पायावर पडलेली मोगऱ्याची फुलंच आहेत महाराज. दुर्धर कलीचा काळ आहे, कुणाला सवड आहे पांडुरंगाची सेवा करायला? कोण नित्यनेमानं जायला तयार आहे सांगा? आम्ही वर्षाचे वारकरी, आमचा सांगायचा अधिकार नाही. तसं बघायला गेलं तर महिन्याच्या वारकऱ्यांचा अधिकार दांडगा मोठा महाराज. आणि परमार्थामध्ये साधना ही एक सिद्धांताची असते आणि एक सेवेची असते. सेवा आणि सिद्धांत हे हातात हात घालून चालले तरच प्रगती होते. नुसता सिद्धांत काय अभ्यास करून मांडता येईल येऊन इथं, पण सेवा करायची कोणी सांगा? नुसतं पाकशास्त्राचं पुस्तकानंतर काही जेवण होणार नाही. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विने एक कामाने, ही एकमेकाला पूरक असायला पाहिजे, साही असायला पाहिजे. साधना करताना मग ती साधनं कोणती वापरायची, त्यातलं कौशल्य काय, हे ज्याला कळतं महाराज त्याच्यातली मग आणि चविष्ट झालं पाहिजे, ते स्वादिष्ट झालं पाहिजे. त्यात रसज्ञानी जेवणारे वाढणाराही तसा पाहिजे, उदार हाताचा. नाहीतर संपतंय म्हणून वाढणारा झाला तर करून तरी काय उपयोग. म्हणून महाराज पुष्कळ कीर्तनाची वेळ जेवणातच गेली. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणूया. त्यानिमित्तानं महाराज समाजाची सेवा झाली. दारात महाराजांच्या पंक्ती पडल्या. कोण कोणाच्या दारात जेवायला तयार आहे सांगा? कलियुगामध्ये कोण नाही महाराज. निमित्त आहे हे. एका शीतासाठी महाराज शुकाचार्य आले धर्मराजाच्या यज्ञामध्ये, आणि मग चोरून बसून त्यांनी एक शीत खालं. ते घंटा वाजायला लागल्या महाराज, स्वर्गात वाजायला लागल्या, ब्रह्मलोकात वाजायला लागल्या. एक जीवनमुक्त पुरुष, एक ब्रह्मज्ञानी महात्मा जर तुमच्या घरातलं अन्न खाऊन गेला तर अनंत कोट्यावधी तुमच्या कुळांचा उद्धार होतो महाराज. असा कोण महात्मा आहे की त्याचं पुण्य कळेल तुम्हाला? मला कळणार नाही महाराज. म्हणून कुणी कुणाची महाराज काय काढू नये, योग्यता अधिकार तपासू नये. परमार्थामध्ये आलेली व्यक्ती ह्या कोण रूपानं कोण येईल सांगता येते का? दत्त महाराज आले आहेत का? भगवान परमात्माला आहे का? नारायण परमात्माला आहे? काही ओळखत नाही. म्हणून अतिथी देवो भव, म्हणून अन्न आलेलं तयार झालेलं योग्यता काळाला वाढणं हेच गृहस्थाश्रमाचं कर्तव्य आहे महाराज. आणि ही कर्म करता करतानाच आम्हाला मग आले भागात हे करीतो तुझ्या करायची, ही सेवा करायची आहे. त्यानिमित्तानं घर बांधलेलं आहे. आटोपशीर आपल्यापुरतं त्यांनी सुंदर घर बांधलं. सगळ्या वारकऱ्यांनी महाराज पाय फिरून सगळ्यांनी पाय लावले. आणि हेच जीवन खरं आहे महाराज. पुष्कळ शिकता येईल, पुष्कळ विज्ञानात भराऱ्या घेता येतील, पण भावनेचं जीवन आमचा वारकरी जेवढा जगतो तेवढं कोणीही जगत नाही. काय निर्निमित्त प्रेम असतं महाराज. कोणीही घरची मंडळी नसतात. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, या वाक्याला अनुसरून आमचे वारकरी एकमेकाला आपलं सुखदुःख सांगतात, एकमेकाला बसून जवळ प्रवास करतात. असे नात का? प्रत्येकाचा स्वभाव काय सर्वगुण संपन्न असत नाही.
कोणतरी कोणाची खोड करतंय, कोण कोणाला तरी उसणं बोलतंय, असे ना का. त्यातच महाराजांनी रमतात, माणसं सगळं विसरतात आणि एके जागी येतात. हे घरच्या माणसानं घडत नाही महाराज. एका आईच्या उदरातून आलेली दोन सख्खी भावंड असं वागत नाहीत, पण आमचे वारकरी एकमेकाला प्रेमानं सांभाळून घेतात. भाग्याची गोष्ट आहे. तुकोबारायांचे आमच्यावर उपकार आहेत महाराज, पांडुरंग परमात्म्याचे उपकार आहेत. भडगावकर पाटील बाबा अशी मंडळी महाराज आपल्या भागात झाली. त्यांनी परमार्थ आम्हाला रुजवला. सहनशीलता, ज्याला सहिष्णुता म्हणतात, ज्याला संयम म्हणतात, तो आपल्या कागल भागामध्ये जास्त आहे महाराज. म्हणून खरे संत जाणले आमच्या ह्या भागातल्या लोकांनी. आणि त्यांना खरं काही नाही खोटं काय कळतं. विकालं ते विका, माती नावं ठेवणी बुका. इथं सांगावं लागत नाही महाराज. ज्याला हे आवडत नाही, जयाशी नावडे हरिणाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवांचे, सत्य त्याचे वेळी घडलावे विचार. बोलू नये महाराज. ज्याला हे आवडत नाही ती माणसंच नव्हेत महाराज. आणि हे सांगायचं आमच्यासारख्या कीर्तनकारांचं धाडस नाही. म्हणून आपण स्वस्थ राहायचं. शिवा या सदनामध्ये महाराज आज हे भाग्य आहे की नामस्मरण करणारे, वाटचाल करणारे, शेवेधारी, व्रतस्थ, नाथ महाराजांच्यासारखे अर्चन विग्रह करणारे, पूजा करणारे सगळे संत आपल्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि मग सगळी मंडळी एकत्र आपल्या दारात यावी, ही भूमिका महाराज घर बांधायच्या आधी यांच्या मनात असेल. घर बांधून झालं की मी या लोकांना बोलवीन. का बरं पांडुरंगाला ती पूर्ण करू नये? ही इच्छा त्यांची महाराज. देवच पूर्ण करतो. म्हणून देव कृपाळू आहे, उदार आहे, कर्माची फळं भोगवून देतो. हेही खरं असलं तरी आपल्या भक्तांना मात्र तो योगक्षेमम वाम्यम या नात्यानं तो सांभाळतो. त्याचं आज फलित आहे महाराज. वास्तू शांत झालेली आहे, घर पवित्र. सगळ्या साधू संतांनी आज चरण रजकन झाडले, बसले निवांत, मन मोकळ्या गप्पा केल्या. आणि आता नामचिंतनाचा सोहळा जेवली सगळी मंडळी. हे एक भाग्याचं लक्षण आहे. म्हणून ही अशी धन्यता वारकऱ्यानं जपावी. आपल्या दारामध्ये याविषयी अपेक्षा धरावी. पैशाचा, उत्पन्नाचा वाटा मागणारे हक्काचे लोक पुष्कळ असतात महाराज. पण माझी वारी चालवतो म्हणणारे, भांडणारे कोण भेटत नाही. मी माझ्या कार्तिकीची पंगत मी घालतो, हक्कानं बोलणारे लोक आता उरले नाहीत. आषाढीला मी पंगत घालतो म्हणणारे उरले नाही. यथाशक्ती घडेल तेवढी मदत करावी. आणि हे सगळं मिळणं हे एक पवित्रता आहे. आणि अशा पवित्र जीवनात ज्यांचा महाराज यथानुक्रम काल जातो, त्यांच्याविषयी काय वर्णन करावं. म्हणून असे पवित्र वारकरी आपल्या अंतःकरणानं, आपल्या वर्तणुकीनं सगळीकडूनच महाराज अगदी तन मन धन दिले, पुरुषोत्तम आशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा, काय महिमा वरून त्याची. आसाराम महाराजांच्या दृष्टीने ही सगळी मंडळी परमपूज्य आली अंगणात. आणि त्यानिमित्तानं वास्तूच्या निमित्तानं ही सेवा आहे. सेवेसाठी महाराज सांगतात तो अभंग काय घरासाठी म्हणून वर्णन केलेला नव्हे. निरंजनी आम्ही बांधलेले घर म्हणतात. आता निरंजन ठिकाण म्हणजे शुद्ध परब्रह्माचं ठिकाण. निर्जन म्हणा, जिथं कोण लोक राहत नाहीत असं ठिकाण. तिथं आम्ही घर बांधलं म्हणतात. आता महाराजांचं देहूत वास्तविक छोटं घर होतं नाही असं नाही, पण ते घर असताना आम्ही सदैव सुडके जवळी येता सोर थाके. काय घराचं वर्णन करावं. महाराजांची मोठी श्रीमंती होती. कालानुक्रमानं यथावकाश ती निघून गेली, खतपत्र विकली, दुष्काळ पडला, हे सगळं कथा माहिती आहे तुम्हाला. पण तरी देखील महाराजांचं राहतं घर देहोत असताना देखील ते आम्ही घर दुसरं बांधलं म्हणतात. वास्तविक जिथं घर बांधलं म्हणतात तिथं घर बांधता येत नाही. तिथं लौकिकातलं हे मटेरियल लिहून चालत नाही. सगळेच लोक घर बांधतात. घर बांधणं हा पुरुषार्थ आहे महाराज. ते एक धर्माचं कार्य आहे. वास्तू आहे, सदन आहे, मंदिर, घर मंदिर आहे, बनवायचं आहे. आणि आपल्या ज्याला कर्तव्यकार्य आहे त्यानं हे बांधावं. शिवाजीराजाने किती गडकोट किल्ले बांधले महाराज. म्हणून आज आमचा महाराष्ट्र सुरक्षित आहे. म्हणून घर म्हणजे एक सुरक्षा आहे, सगळ्यांना एकत्र राहण्याचं ठिकाण आहे. आणि मग घराच्या निमित्तानं अगदी पशुपक्षातही भावना आहे महाराज. सुगरणीचंही घरटं असतं, कावळ्यांचं घरटं असतं, तेही काड्या वगैरे गोळा करून करतात. तिथंही त्यांची महाराज काहीतरी मॅनेजमेंट व्यवस्था असते. तिथंही महाराज कुंभारीण माशीही घर बांधते, कोषकिडाही घर बांधतो. पण तो घर बांधताना दुसरीकडे दार ठेवायचं विसरून कोसली आणि घर सुदृढ पै केले. निर्गमन विचारता त्याने सुखमानी गेले, झाले रे तुझं तैशे यातायाती भोगविले. मोक्षद्वार चुकला असे दृढ कर्म संचले. की दारच ठेवायचं विसरतोय, तो आत घर बांधून राहतोय. तशी काही मंडळी आपल्या स्वमहिम्यात आहेत महाराज. मी शहाणा आहे म्हणून ती दार बंद करून आतच आहे. काय करावं, ती सेवा करायलाही तयार नाहीत, हरिपाठ म्हणायला तयार नाहीत. येतंय म्हणून विचाराय घरला गेलं तर ती बाहेर पडत नाही, बाहेर आले तर कुणाशी जमवून घेत. काय करूया, अशी काही घरं आहेत. मग घर करणं म्हणजे एका ठिकाणी रोतून बसणे. एखादा काटा मोडून राहिला पायात तर माणसं म्हणतात घर केलंय त्यानं. तर घर केलं काय, आता
कॉन्क्रीट टाकत नाही आत निघून तो, पण आतली जागा मात्र तो सोडत नाही. तसं गृहस्थ आश्रमानं जागा सोडू नये याच्यासाठी घर आहे. घर गृहस्थाला बांधून ठेवतं, आणि जे बांधून ठेवतं म्हणूनच महाराज त्याला काय म्हणतात, घर असं म्हटलेलं आहे. त्याला घर लागू नये असं वागलं पाहिजे, त्याची उतरती कळा येऊ नये. प्रत्येकाने आपल्या आपल्या घराची व्यवस्था केलेली आहे. देवादिकांनी घरं बांधली. तुम्हाला सर्वांना लौकिक इतिहास माहिती आहे. पाषाण परीस भूमी जांबुनद वंशाशी संबंध धात याचा, सोनियाची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसांचा, 80 सहस्र सुंदरा कामिणी, माझी मुखरणी मंदोदरी, पुत्रपौत्रांचा कोण लेखा करी, मुख्य पुत्र हरी इंद्राणी, बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण, 14 चौकडे आयुष्य जगणारा रावण, मुलं बाळ पत्ताच नाही महाराज, त्याचं लिखाणच करता आलं नाही. सटवीला देखील इतकी मुलं, कोल्हापूर जिल्हाच म्हणा त्याचा, एवढी मुलं नातवंड असताना देखील थोरला मुलगा त्याचं एकमेव इंद्राला हरी आणणारा म्हणून इंद्रजित नाव ठेवलं गेलं. त्याचा भाऊ 6 महिने झोपणारा उठवला तर कुंभकर्ण त्याला खायला काय घालावं हे रावणाला भीती वाटायची. म्हणजे किती बलाढ्य लोक होते पहा. त्यांची नगरी सोन्याची. बरं, सोनं चोरून जातंय म्हणा तर समुद्राचा वेढा, पाण्याचा वेढा होता, तिथं जाणं शक्य नव्हतं मला. आणि अशा सोन्याच्या लंकेमध्ये रावण राज्य करत होता. आमचे मारुतीराय ज्यावेळी अशोक वाटिकेत महाराज गेले आणि द्वारावर बसले, त्यावेळी मारुतीरायांना क्षणभर असं वाटलं, काय रावण बुद्धिमान असेल, काय त्यानं लंका बनवली असं मारुतीरायांना वाटावं. महाराज, मग आमच्यासारख्यांची काय तिथं अवस्था असेल सांगा. बुद्धिमतां वरिष्ठम, मारुतीराय विस्मयचकित झाले. म्हणजे रावणाची केवढी बुद्धिमत्ता होती, केवढी कलाकुसर होती. आणि एवढं सगळं निर्माण करणारा रावणही तुकोबाराया सांगतात. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. तुकोबारायांचं मोठेपण यातच आहे. सगळं मिरवलं, सगळं ऐश्वर होतं रावणाकडं, मुलं होती, भाऊ होते, दणकट आयुष्य होतं, सगळं आयुष्य काही जगला नाही रावण, पण तरी देखील कृतार्थ होता आलं नाही. यात तुकोबाराय त्यांना नंबर देत. एवढं सोन्याची लंका बसवणारे, बरं पाठोपाठ देवाने काय थोडं रचलं काय म्हणता, रचियेला गाव सागराचे पोटी, जडोनी गोमटी नाना रत्ने, रत्ने खनोखनी सोनियाच्या भिंती, माझी रत्नकळा शोभली, शोभले उत्तम गावा सागरात. सकळ म्हणजे कृष्ण परमात्म्यानं आपल्या सगळ्या 56 कोटी यादवांना वेगवेगळी मंदिरं बांधलेली होती महाराज. एका यादवाच्या एका कुटुंबाला वेगवेगळं घर, आणि त्यात MSEBची लाईट नव्हती, हिऱ्या मोत्याचे प्रकाश पडायचे, चिंतामणीचे रस्ते होते, परीस बांधलेले होते घरोघरी, दारोदारी, परसाच्या खडाला जोडलेल्या होत्या म्हणतात. असं एवढं देवानंही द्वारका अगदी वैकुंठापेक्षा विशाळ अशी निर्माण केली. पण शेवटी या सोन्याच्या भांडणासाठी काहीतरी आमच्या यादवात धोका होईल म्हणून तीही त्यानं बुडवली. म्हणजे अतिशय उच्च घर बांधली तरी ती सामान्य लोकांच्या उपयोगाची असत नाही. म्हणून तुमचं आमचं घर आपण मोचकं असावं, कौलारू असावं, आपल्याला शोभेल असं असावं. फार त्याच्यासाठी अट्टहास करू नये. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. आश्रमाला काय लागतंय महाराज, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी वैसरा. दत्त महाराज मेरू शिखरावर बसले तपश्चर्येला. सह्य पर्वतावर येतात आजही, पंढरपुरात सुगंध लिहायला येतात, कोल्हापुरात भिक्षाटनाला येतात. एवढा मोठा जगाचा जनित असलेला दत्त महाराज तोही देखील एका ठिकाणी राहत नाही. म्हणजे एका ठिकाणी राहणं हे परमार्थाचं लक्षण आहे. एका ठिकाणी राहायचं नाही. एका ठिकाणी ज्याला करमतंय तो परमार्थ करत नाही. आसक्ती वाढते. म्हणून सदैव फिरतं पाहिजे. फिरता साधू आणि बहता पाणी. पाणी वाहत असावं आणि साधूनं फिरत राहावं. फिरत राहावं याचा अर्थ सारखं फिरत राहावं असं नाही. त्यानंही चातुर्मासात एका ठिकाणी राहावं. एखाद्या क्षेत्राचा काय घ्यावा, आधार घ्यावा, आणि 4 महिने कुणाचं तरी आपल्यापेक्षा बुद्धिमान महापुरुषाचं ऐकावं. माझ्यात काय थोडा बदल झालाय काय, माझं वैराग्य वाढले काय, हेही त्यानं तपासून पाहावं. चातुर्मासात नवीन गवत उगवलेलं असतं, नवीन किडामुंगी जन्माला आलेले असतात. आपल्या पायाखाली त्यांचा नाश होऊ नये, जीवजंतू आपल्याकडून मारले जातील अशी हिंसा होऊ नये म्हणून संन्यासी, ब्रह्मचर्य, काही एका क्षेत्रात राहणारा काय धरलेला असतो, त्यांनी निश्चय केलेला असतो, ज्याला क्षेत्र संन्यास म्हणतात. अशा पुरुषांना आपलं क्षेत्र सोडून जाऊ नये असं शास्त्र आम्हाला पुष्कळ सांगतं. म्हणून घर बांधत असताना प्रत्येक प्राण्याची ही अन्न, वस्त्र, निवारा मूलभूत गरजा असून देखील अन्न हे आपल्याला यथायोग्य युक्त असंच आपल्याला आहार पाहिजे. विहारही युक्त पाहिजे. निवाराही आपल्याला योग्य असेल असाच पाहिजे. नाहीतर दुर्योधनानं महाराज पांडवांच्यासाठी घर बांधून दिलं तर नाही, असं नाही. भाऊ एखादा देतो म्हणाला तर तसं बांधून घेऊ नये.
त्याने महाराज कापूर राळ डिंक सगळं गोळा करून एक जागी असं घर बांधलं तर की क्षणात काडी लावायचा अवकाश. पांडवांना कुठं तद्धाम परमम मम. सगळे पांडव वर जावावेत अशी इच्छा होती दुर्योधनाची. लाक्षाग्रह त्याला म्हणतात. तेही घरच आहे पण ते पेटवून देणारं घर आहे. आणि असं घर काय आहे म्हणून उंदीर महाराज आयत्या बिळात नाग राहतो असं परमार्थी मनुष्यानं आयत्या बिळात कुठंतरी राहावं, निघून जावं, धर्मशाळेत राहावं. पक्षी उतरती अंगणी, पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणी राहती. तैसे असावे संसारी जबवरी प्राचीनाची दोरी. प्रारब्ध आहे वळकट तोपर्यंत खानपान आपल्या मनासारखं होत असतं. हे एकदा बदललं की आपण ती जागा सोडून जावं. म्हणून फार यावर आसक्त राहू नये. संतांचा आम्हाला हा टोकाचा इशारा आहे की फार इथं रमायचं नाही आणि फार रंगायचंही नाही. माझं म्हणून भोगायचंही नाही आणि नको तितकारा म्हणून ढकलूनही द्यायचं नाही. असा एक समन्वयाचा दृष्टिकोन ठेवायचा. घर आपल्या पुढल्या पिढीला पाहिजे. आपल्याला कर्तव्यकारी असेल तर बांधून ठेवलंही पाहिजे महाराज. उत्तम व्यवहार करून उदास विचारानं वागणं हेही आपलं एक उच्चतम आदर्श कर्तव्य आहे. असं म्हणून आपण जगत असताना तुकोबाराय सांगतात अगदी किडामुंगीपासून आपल्याला भीती आहे मरणाची. प्रत्येकानं आपलं मरणरूपी भय घालवण्याकरता आहे त्या घरामध्ये अभ्यास करावा म्हणतात. आणि मग ह्या सगळ्या घरांचा विचार करत असताना देहूतही तुकोबारायांनी घर बांधलं पण त्या घरापेक्षा देखील त्यांना अपेक्षा आहे ती आपण पंढरीमध्ये जास्त कालक्रमणा करावी. पंढरी आवडते, त्यांचं आवडीचं ठिकाण. पंढरी आहे माझे माहेर सासरे. आपल्या जीवाचं मूळ ठिकाण मूळ घर आहे ते, म्हणून तिथं राहावं अशी इच्छा व्यक्त करतात. तेही शेवटी म्हणतात पंढरीत राहण्यापेक्षा मी देवरूपच होऊन गेलेलं फार बरं. जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा तिथं विसावा मिळेल. आणि याहीपेक्षा ते म्हणतात अखंड पांडुरंगमय जर झालो तर अतिशय त्याहून चांगली गोष्ट आहे म्हणतात. आणि हेही बघितल्यानंतर म्हणतात नको वैकुंठीचा वास तया सुखानाश अद्भुत रस कथा काळे नामाचा. म्हणून तुकोबारायने आम्हाला प्रत्येकाला व्यवस्था दिली. तुम्हाला कुठं आवडतंय तिथं राहता आलं पाहिजे. आणि हे शेवटी तिथं राहायचं आहे तर मग मला सांगा आपलं घर सोडून तिथं जायची आपली तयारी असल्याशिवाय राहायला घडतंय. आपलं जुनं सोडता आलं पाहिजे. तुकोबारायने देहूतलं घर सोडलं आणि अभंगात हे घर बांधलं म्हणतात. आता निरंजनात घर बांधणं ही काय क्रिया नाही. घर बांधणं म्हणजे क्रिया आणि निरंजनात क्रिया असत नाही. निरंजन म्हणजे शुद्ध परब्रह्मरूपी अधिष्ठानावर आम्ही घर बांधलं. आम्ही बांधलं असं का म्हणतात तर ही मोजकीच माणसं आहेत अशी घर बांधणारी, घराचा आराखडा काढणारे इंजिनियर वगैरे हे ठराविकच आहेत. त्यांनाच हे जमतं, इतरांना जमत. आमच्या सगळ्या संतांनी तिथं घरं बांधली. आम्हाला मात्र त्याचा पत्ता सांगितला कारण अजून आम्हाला किती रिक्षातनं फिरला घर गावले. आम्ही गाणगापुरात थोडी होता, अक्कलकोटा थोडी होता, आळंदीत शोध होता, नाही भेटले घर अजून. ज्ञानदेवा घर चिदानंदी अनंत भक्तराशी तरले वानर ज्ञानदेवा घर चिदानंदी. तुकोबारायांनी घर बांधलं, ज्ञानोबारायांनी अनेक संतांनी घर बांधलं. पण ते या घराचा त्यांनी इथं बसून महाराज काय केला एवढा विकास केला मनाचा, एवढी मनस्थिती त्यांनी चित्तशुद्ध केलं की त्या घराचा आविर्भाव या घरातच केला त्यांनी. म्हणून आता म्हणतात स्वरूपस्थितीच्या घराला जात असताना आम्हाला प्रतिबंध होतो तो हा दृश्य जगाचा आणि मी देह आहे या म्हणणाऱ्या वृत्तीचा. म्हणून मी देह आणि दिसणारं जग सत्य आहे या दोन्ही भ्रांती निघून जावाव्यात. त्यावेळी आम्हाला तिथं निवांत राहता येईल म्हणून ते सांगतात आम्ही घर बांधलं पण ते बांधलं असताना निराकारी निरंतर राहिलो म्हणतात. आकारात राहता येत नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूसी नाही. वस्तू निर्गुण निराकार असले असतं तिथं आम्हाला त्या पद्धतीचाच व्यवहार करावा लागेल. तिथं फक्त निर्गुणच चालतं. तिथं शब्दाची व्यक्ती चालते, शब्द निर्गुण आहे. तिथं शारीरिक क्रिया काय हालचाली वगैरे चालत नाही. आणि मग अशा निराभास म्हणजे तिथं चिदाभास नाही. आभास जीवाचा एक आहे, आभास ईश्वराचा एक आहे. एक माया संबंधानं आहे, एक अविद्या संबंधानं आहे. देहाच्या संबंधानं बोलत असताना अविद्या माया म्हणावी लागते आणि जगाच्या संबंधानं बोलत असताना त्या मायेला अज्ञान असं म्हणावं लागतं. आणि हे दोन्ही जिथं नाहीत, ईश्वर आणि जीव इथं नाहीत, अशा ठिकाणी निराभासी पूर्ण झालो समरस. समरस म्हणजे एकरस झालो आणि आता अखंड ऐक्य आम्हाला पावलो. अखंड ऐक्य म्हणजे एकरूपच झालो. आता त्याहून वेगळं निघणं शक्य नाही. सोन्याचा मणी जसं सोन्याला शरण येतो, गंगा जशी समुद्रात जाऊन मिळते ती परत काढता येत नाही, तसं आम्ही देवरूपच झालो. असं एवढं उच्चतम प्रतीचं घर बांधलं म्हणतात.
म्हणजे घर बांधण्याची क्रिया ही महाराजांची बोलत असताना विकारी दिसते, पण वास्तवता ती इतकी शुद्ध क्रिया आहे की तिथं बोलणं सुद्धा सहन होत नाही. मौनगा तुझे राशीनाव, तिथं बोलणं देखील त्या ठिकाणी काहीच जेत नाही, तो प्रकृतीचा भरता पाही, त्याच्या ठिकाणी बोलणं सरत नाही, तिथं काही क्रिया संभवत नाही. अशा ठिकाणी तुकोबाराय घर बांधलं म्हणतात. हे सामान्य लोकांना पटण्यासारखं नाही. मग ते सांगतात की ज्यामुळं तुम्ही आम्ही लौकिकात इथं काय बसलोय, भ्रमानं भुललेलो आहे, या लौकिक लोकांना ह्या घराचा पत्ता सांगावा, तर हे स्वरूपाचं घर आहे. आगापै पंडू कुमारा येता स्वरूपाच्या घरा, करीतसे आडवारा विश्वाभासु हा, पै भवस्वर्गाव बगले मुमुक्षु योगज्ञाना वळगले, पुढती नयुया निघाले पैजाजेथ. की भवस्वर्गाला उभगलेले लोकच तिकडे जायच्या तयारीत होतात. इथलं घर आवडू नये नव्हे, स्वर्गही आवडू नये नव्हे, इतर कोणतीही ठिकाणं आवडू नयेत. आम्हाला महाराज आवडत नाही असं नाही, आम्हाला एखादी गोष्ट उच्च भोग दाखवले तर आम्ही अजून बघितलेले नाहीत म्हणून आम्ही भुललेलो नाही. आम्हाला स्वर्गातले दिव्य भोग जर भेटले तर कुठलं वैकुंठाने कैलासाने आम्हाला कुठली वारी आठवते, नाही आठवणार महाराज. आम्ही ते ज्यावेळी प्रत्यक्ष भोगू आणि मग त्याचा वेट येईल त्यावेळी मात्र आम्हाला शिवीला श्रीपती भोगत त्यागे, त्या भोगाचा आम्ही त्यागच करू आणि त्याग एवढा मोठा करू की परत त्या वैषयिक सुखाकडे कधी आमचं मन रमलं जाणार नाही. म्हणून आम्ही जे भोग भोगत आहोत ते देहादी अहंकारामुळं अज्ञानानं हे सगळं भोगत आहोत. पण हे करताना देखील तुकोबारायांनी एवढी शुद्धता ठेवली. इथंही त्यांनी लौकिक घरात व्यवहार केला, कुठेही ते चुकले नाही. इथं लौकिक घरात तुकोबारायांच्या देखील महाराज त्यांना भेटण्याकरता कोण मोठमोठे राजे आले, सगळे आले. हे कौतुक महिपती बाबा तर चरित्रात मांडतात, पण स्वतः तुकोबाराय सांगतात पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, अजयने ऋषिकेशी काय करू उपचार कोपमोडकी जर्ष. काय उपचार करू म्हणजे लौकिकातल्या घरातही भेट देण्याकरता पांडुरंग परमात्मा यावा. काय घराची शुद्धता असेल महाराज सांगायचं आहे, वेळ कमी आहे, काहीतरी नियम मोडतात बरोबर आहे, पण आता करायचं काय. पाहुणे म्हणून घराला देव येतात महाराज. काय योग्यता असेल महाराजांची. हे बरं, हे देहू म्हणजे काय महाराष्ट्र सोडून नाही महाराज. आमच्या घरात पाहुणं आलं तर आम्ही कुणीकडे तरी गणितनं पळतोय महाराज, ह्याला कुठाने तासभर काढायचं असं म्हणतोय. आमचा वीट आलाय आमच्या पाहुण्यांचा, म्हणजे मला तरी आलाय, तो मला काय देव जाणे असं वाटतंय महाराज. ती कुठं असं वाचत बसले की येऊन बसली जवळ. ती उघडा असतोय गातानी ही बोलत्या संसाराचं. त्यांचं सळलं नाही आणि मला माझं देखील सळलं होऊ देत. माझं बी आदान नासायचं आणि त्यांचं बी नासायचं. कुणाचाच गुळ बाजारात. त्याच्यापेक्षा असलं वांजं गुराळ काय उपयोगाचं म्हणून त्याला काय लवकर घालवायचं महाराज. त्याला आहेर करावा माझं म्हणणं असं आहे. म्हणजे ते लवकर जाईल. पैसे गेलेले परवडतील पण गेलेली वेळ येणार नाही महाराज. मगाचा 1 तास सगळ्या वारकऱ्यांना महाराज मरणासारखा वाटला.
9 ते 10. कारण आमची जातच अशी आहे, 9ला सुरू झालं की ती कसं आहे, शर्यतीला एकदा नंबर टाकून फजाव गाड्या आल्या की बैल उभी राहत नाहीत महाराज. ती कधी बिन झोपायच्या आधीच एखादं बैल पळते, सापटी अडकायची. तसं आमच्यात गडबड करणारे पुष्कळ लोक आहेत, पण महाराज एवढं अन्न तयार केलेलं होतं, सगळी मंडळी जेवायची होती. भाग्यवान माणसं उपाशीपोटी ब्रह्मज्ञान पचत नाही, सांगणाऱ्यानं सांगू नाहीये. पण शहाण्या मनुष्यानं अन्नाची कदर करावी. अन्ना इतकी तृप्ती कशातही नाही महाराज. ज्ञानाची तृप्ती आहे, पण मोजके साधक आहे. पण सांगायचा हे ते इतका, पांडुरंग परमात्मा ज्या महात्म्यांच्या घरात यायला महाराज आजही उत्सुक आहे, असे आमचे हरिभक्त सगळे. पर हे तर नवल लौकिकातल्या घरात तुकोबारायांच्या देव आजही येतो, येत राहतील. आजही देऊला विजयला महाराज तुकोबारायांच्याकडे भेटी करता देव येत असतील. समाधी संजीवन हरिपाठ सोहळ्यालाही ज्ञानोबारायांच्या सगळे संत येतात, देव येतात भेटीला. बरं, याच्यापेक्षाही लौकिकात आणि चोकोबारायांच्या पत्नीच्या घराला महाराज दारावर थाप मारतो पांडुरंग परमात्मा की चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. कसलं काम करण्याकरता हे काय सांगायची गरज नाही. चोकोबारायांचं घर शोधत पांडुरंग परमात्मा अशुद्ध काढण्याकरता देव आलेला आहे महाराज. म्हणजे लौकिकात या घराचीही किती त्यांनी शुद्धता सांभाळली. म्हणजे असं घर वैष्णवांचं असावं की ज्या घरातून देवाला परत पाय काढता वाटू. वैष्णवांच्या दारात महाराज तुळशी वृंदावन असावं, उभे वृंदावन जयाची द्वारी. नामदेवराय सांगतात, नाथ बाबा सांगतात की फार पुण्यवान घर वैष्णवांचं असावं. नामदेवरायांच्या घराकडे ज्यावेळी पांडुरंग परमात्मा सोन्याच्या होनाचं पोतं टाकून बैलावर घालून आले आणि मग गलीमध्ये आले, बिदी उभा राहिला, घर पुसू लागला, म्हणे माझा नामा केवथा गेला. माझा नामदेवराय कुठं राहतात म्हणून विचारतात. तिथली जवळची मंडळी विचारतात, बिराडाचे वन तुळशी वन अपार, तेची जाना घर नामयाचे. ज्याच्या दारात तुळशीचं वन आहे ते घर नामदेव. हे वैष्णवाचं घर असं असावं. दारात काय असावे महाराज? तुळशीच्या झाडं पुष्कळ असावेत. आता आमच्या तुळशी पाणी घालून पाणी घालून गारटल्यात, काय सांगावं. पण जगायला पाहिजे. भाग्यवान आम्ही महाराज. तुळशीच्या कितीतरी महात्म्य आहे. तुळशी महात्म्य कार्तिक मासामध्ये त्याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे. त्याचा आणि वारकऱ्याचा काय संबंध आहे हे प्रत्यक्ष अभ्यास केल्याशिवाय कळणं शक्य. परमप्रिय विष्णूला असणारी तुळशी माळ ही पवित्र आहे. तिचंही आम्ही काष्टरूपानं धारण करतोय अंगावर. तुळशीचा महिमा अपार वर्णन केलेला आहे. त्यांच्या वारकऱ्यांचा आद्यप्रिय असं काय आहे? लेणं आहे. जसं सौभाग्यामध्ये कुंकवाचं लेणं आहे, तसं वारकऱ्याला तुळशी माळेचं लेणं आहे. दारात तुळशीवन असावं, घरात स्वतंत्र देवघर असावं. तिथं बसल्यानंतर महाराज आपण 1 तासभर, 45 मिनिटं, 24 मिनिटं, 1 घटकाभर काय असेल ते आपल्याला पूजा अर्चा, ध्यान धारणा, एखादा ग्रंथ, एखादा 11वा अध्याय शिवलेला अमृताचा म्हणा, ज्ञानेश्वरीच्या ओव्या गाथा, हे सगळं वाचता आलं पाहिजे. त्याखेरीज काहीतरी नेम केल्याशिवाय महाराज पाणी पिऊ नये. वारकरी संप्रदायांची सगळी मंडळी करणारी आहेत, भाग्यवान आहेत. म्हणून गाथा, ज्ञानेश्वरीनी, भागवत हे आपल्या वारकरीच्या घरामध्ये महाराज वर्षाला 1 तरी पारायण नव्हे. अशा वेळेला महाराज 10-11 वारकरी जमवून पारायण करूनच मग हातपाय टाकावा, हे सुद्धा अतिशय चांगलं आहे महाराज. नव्या घरामध्ये महाराज ती लहरी सगळ्या घरात अगदी फिरल्या म्हणजे फार फार त्याचं सामर्थ्य आहे महाराज. ही अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. म्हणून वारकऱ्यानं फार फार जपून राहावं. शास्त्र काय पाप पुण्यच फक्त तपासतंय, देव देखील कर्मच तपासतोय. शहाणपणा सांगणारे फक्त संत आहेत महाराज. संताशिवाय तुम्हाला आम्हाला कोण शहाणपणा सांगणार नाही. हे असं करा म्हणून सांगणारे कोण मंडळी आहेत महाराज? कोणी सांगत नाहीत महाराज. काय चुका लागलं तर चुकू दे म्हणणारा समाज आता झाला, सौजन्य उरलेलं नाही. म्हणून आता आपण लौकिकात घर बांधत असताना महाराज जेवढं संडास बाथरूमला लोक जागा बघतात तेवढी देवघराला बघत. मग आता अशी आमची जर मनाची धारणा झाली तर त्या घरात सुख शांती कुठून आणायची सांगा. म्हणून व्यवहार सुद्धा चोख सांभाळावे लागतील. गवंड्यापासून महाराज प्लंबिंगचं सगळं काम करेपर्यंत कुणाचाही रुपया बुडवायचा, त्याशिवाय सुखानं झोप लागणं शक्य. म्हणून प्रत्येकाचा रंग त्यांचा यांचा त्यांचा पगार भरपूर द्यावा महाराज. आनंदानं ती माणसं घरला आपले निघून जावावीत आणि मग आपण सुखानं महाराज. मग काय 1 वर्ष राहिले एखादं काम, पण दुसऱ्याचं पैसे आपण काय करू नये. जोग महाराज सांगतात, त्यांच्या चरित्रात कथा आहे. एक खानके परिवार म्हणून प्रसिद्ध होता मुंबईला. त्या भावाभावांचं वाटून द्यायचं होतं. दांडेकर मामा हुशार म्हणून बरोबर दांडेकर मामांना घेऊन गेले जोग महाराज. गेले नाही. मुंबईला गेल्यानंतर
तिकडे समुद्राच्या काठाला त्या खानके परिवाराच्या एका थोरल्या मुलानं मामासाहेबांना समुद्र फिरायला म्हणून नेलं आणि तिथं त्याने एक शहाळी नारळ त्यांना प्यायला पाणी म्हणून दिलं. दिल्यानंतर परत घरला आले आणि जोग महाराज म्हणाले, कुठे गेला होतास? तर म्हणाले, असं असं त्याने मला फिरायला नेलं होतं आणि शहाळ्याचं पाणी प्यायला दिलं. जोग महाराज म्हणाले, अरे तो खानक्याचा पैसा चांगला नाही म्हणाले, ते वकून टाक म्हणाले, जे पाणी प्यायला असते. महाराज अशी मंडळी आमची होती म्हणून हा संप्रदाय टिकला. कुणाच्या तरी दारात खायचं, कुणाच्या तरी ज्याच्या गळ्यात माळ नाही अशा घरात वारकऱ्यानं पाणीच पिणे असा नियम बाळगणारे जुने वारकरी महाराज आजही ती परंपरा आमचे लोक सांभाळतात. भाग्यवान आहेत. म्हणून उठलं सुटलं कुणाचे म्हणा पोच करायला टाळ घेऊन जाणं योग्य नाही. हे करणारी तुम्ही मंडळी आहात. असा संप्रदाय जोग महाराजांनी सांभाळला, तुकोबारायांनी सांभाळला. त्या आम्ही अनुयायी मोठे आहोत महाराज, चांगले आम्ही धारकरी आहोत, मोठे आम्ही वारकरी आहोत. धारणा आमची मोठी आहे. वारकरी हे फार मोठं लक्षण आहे. इथं जीव घालवायचा नाही, पण जिवंत असताना मुक्त झाल्याशिवाय राहायचं, याला जीवनमुक्त म्हणतात. इथं जीवनमुक्त फक्त वारकऱ्यालाच व्हायचा अधिकार आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, इतर संप्रदाय असं मानत नाही महाराज. तो मेल्यानंतर मुक्ती मानणारे लोक आहेत. म्हणून आपण जीवनमुक्ती करता फार फार काय करायचा, विचार करायचा, साधना करायची. साधना करत असताना सिद्धांतही इकडं सुटू द्यायचा नाही. आणि मग या गोष्टी तरतम भावानं सांभाळायच्या. आपल्या गरजा आहेत तेवढा संसार करायचा. याच्या पलीकडं कामामध्ये काम, काही मनारा मरा जाईल, भवसम सुख होईल दुःखाचे, हे अंतकाळाला कळू यायच्या अगोदर लवकर आधी कळू आपल्याला आलं पाहिजे. कोण कोणासाठी रडतंय, कोण कोणासाठी रडत नाही, जगात स्वार्थाशिवाय कोण कोणावर प्रेम करत नाही, असं आत्ताच कळवून घ्यायचं. आणि आहे त्या घरामध्ये निरासक्त राहायचं. प्रेम सर्वावर करायचं महाराज. मोह ठेवायचा. मोह वेगळा, मोहामध्ये भोग असतो, मोहाला वासना म्हणतात. प्रेमाला त्यागाची किनार असते, त्यागाशिवाय प्रेम होत नाही. प्रेमात कशाचीच अपेक्षा असत नाही. म्हणून तुकोबार हे अगदी सगळे साधू संत महाराज अगदी जिजाईला जाताना सुद्धा म्हणतात, तू येणार असली तर चल, नाही म्हणाले ते राहिले. सगळे अगदी त्यांच्या 14 टाळकरी ते जाताना देखील विचारतात, प्रत्येकाना बोलावणं पाठवतात. पण या संसारानं कुणाला मुक्त होऊ दिलेलं. संतांची महाराज जगणारे तिली महाराज मामांच्या घाण्यावर घाणा हाकत होते. तिली घाणा एक शेवटचा वेढा तेवढा मारतो म्हणाले. तुकोबाराय चालले तर वैकुंठाला, तिकडून निरोप पाठवला होता महाराज देहूतनं. महाराज जाणार आहेत बीजेला, आता विमान आलेलं आहे. त्यांच्या पाठीमागं सावलीसारखे राहणारे संताजी महाराज जगणारे तिले आयुष्यभर बरोबर राहिले महाराजांच्या संगतीनं. 30 वर्ष पाठलाग कायम केला. त्यांचे सगळे अभंग लिहून काढले. एवढा मोठा महात्मा, पण घाण्याचा एक वेढा केवढा महाग पडला त्यांना माहिती आहे. तो घाण्याचा बैल बांधून जाई तोपर्यंत विमान महाराज वैकुंठाला गेलेलं होतं. सगळे लोक देहूतले चिडवायला लागले, महाराजांच्या बरोबर आयुष्य घालवलं पण शेवटला तुला जाता आलं. महाराज निराश झाले, परत आले. शेवटी त्यांनी अनभाग दिलेली होती, पूर्वी वचन दिलेलं होतं, मी तुला तुझ्या मरते वेळी तुला भेट देईन. सांगायचा हेतू इतका की महाराजांच्या बरोबर जे सावलीसारखे राहिले त्यांना देखील एका घाण्याच्या वेड्यानं काय केलं, वेढा दिला. आम्हाला काय काय होईल हे आपण जाणून घ्यायचं. फार रमायचं नाही, रंगायचं नाही. आहे ते घर महाराज, आहे त्या घरात अशी व्यवस्था करायची. कारण इथं बळीराजाला इथलं आयुष्य पुरलं नाही, तो स्वर्गावर चाललाय, चालला बाय महाराज. इथं कुणाचीच आशा संपलेली नाही. आशा ही परमं दुःखम काशीद आश्चर्य शंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठंती पंगवत. आशा नावाची साखळी अशी आहे, ज्याच्या पायाला बांधली तो जादा पळतोय आणि ज्याची सुटली तो स्थिर आहे. लौकिकात असं नाही, ज्याला साखळी बांधाय नाही ते पळतंय आणि जे बांधलंय ते महाराज स्थिर असतंय. पण आशा नावाची साखळी ज्याच्या पायात बांधलेली आहे तो कोणीही थांबायला तयार नाही. म्हणून अशी धावाधाव करण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी महाराज उंदीर, घुशी वगैरे, गायी वगैरे ह्या महाराज देवावर भार ठेवूनच राहतात. जंगलात वाघ, सिंह, पशुपक्षी महाराज आपल्या पोटाची चिंता करत नाहीत महाराज. पक्षी आजगर नकरी संचित तयाशी अनंत प्रतिपाळी पाषाणाची पोटी बैसला दरदूर तयामुखी चार कोण घाली. की तुकोबाराय सांगतात, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या पोटात असताना तुझ्या दुधाची पुढली उत्पत्ती आईच्या छातीच्या बरगडीत जर पांडुरंग परमात्मा करत असेल तर महाराज आणि काय त्या पांडुरंगानं तुझी काय करायची राखलेली आहे कृपा. म्हणून पांडुरंगाची कृपा आमच्यावर भरपूर आहे. कळवून घ्यायचं आणि ह्यातून असं जाणून घ्यायचं की संतांनी त्या देवाचाच आम्हाला पत्ता सांगितलेला आहे, दुसरा पत्ता कुठला सांगितलेला नाही. आणि तेच स्वरूपरूपी घर ज्ञानोबारायांनी लाभलं
अनंत वानर त्यात तरले महाराज. भक्त अनेक तिथं तरले. तुकोबाराही सांगतात देवानं माझं घर असं वसवावं. एक देवाला बांधायला सांगतात एक ठिकाणी, पण शेवट म्हणतात स्वतःच्या कर्तृत्वानं मी तिथं बांधलं आणि ते ठिकाण निरंजन असं आहे, त्याला अधिष्ठान म्हणावं. दुसरं आमचं घर आहे कार्यरूपी घर, त्याला उपादान असणारं कारणरूपी घर, आणि मुख्य घर अधिष्ठानाचं घर. आणि अधिष्ठानाचं घर म्हणजे माहेर. पंढरी आहे माझे माहेर. म्हणून आपल्या माहेरा जाईन मी आता निरुपया संता. प्रत्येकानं आपलं माहेर जाणं महाराज. आईकडे गेल्याशिवाय आपलं लाड कोड कौतुक होत नाही. आणि अशा माहेराला पोचल्यानंतर मग आपल्या माहेरात गेल्यानंतर काय सांगता, मग तिथं वावरे इच्छा वशे घरी आपले सत्तेचे माहेरी करवी तैसे आपण करी भीड न धरी दुसऱ्या सुकल्याची. महाराज यात्रेला आल्या मुली बाया बापडे की महाराज पर्स घेऊन कुठेही फिरावं. आईच्या गावात आल्यावर काय म्हणता, मग तिथं कोणाला विचारायला लागतंय, तर कोण दीर जावा कोण आहे कोण नाही महाराज. तिथं आईनं सुद्धा विचारलं तर तू जरा गप्प बस, तुला काय कळत नाही. ही सत्ता कशामुळे येते हो, ती नांदून आलेली असते, तिनं कष्ट घेतलेले असतात. आणि मग आईलाही कौतुक वाटतं महाराज. तसं पांडुरंग परमात्मालाही नामदेवराया सांगतात, ज्ञानोबारायाला समाधीला बसवत असताना, देवा जगाला आज गरज आहे ज्ञानोबारायांची, तू एक वेळ समाधी घे. खरं ज्ञानोबारायाला समाधीला बसवू हे म्हणण्याचं सामर्थ्य कशामुळं, माहेराला आली की असं सामर्थ्य येतं. सासूरवाडीत काय ते सासरात राहून असं नाही म्हणता येत महाराज. म्हणून सासरवास हा वेगळा आणि माहेरचा वास वेगळा. म्हणून म्हण जुने आहे महाराज, एक उंबरा माहेरचा एक सासरचा आणि ते आता जीवबाईचा म्हणतात महाराज. काय तिनं करावं, ह्याचा त्याग करावा का त्याचा त्याग करावा, हाही बोलतोय ही माणसं बोलतात महाराज. त्यात जगतात हे भाग्य आहे, पांडुरंगाची कृपा म्हणायची. म्हणून कोणालाही उत्तर बोलू नये. प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकानं समजावून घ्यावी आणि मग महाराज त्यावर बोलावं. म्हणून आमचे साधू संत बोलतात ते अगदी अचूक बोलतात की जवळी विठ्ठल रखुमाई बहीण बंधुबा बाई सकळ गोताचीच साई पारके काही ऐशेने निजे. काय पारक आहे या जगात सांगा, जगदाकारी झाली सत्ता. एक पांडुरंग परमात्म्याची सत्ता जगतरूपाने इकडं सगळीकडे विलसत आहे. आणि मग या द्वैत नावाची गोष्ट आहे कुठं सांगा. आणि असं सकळ माहेर बघितल्यानंतर हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. नुसतं विश्व माझं घर म्हणून थांबलं की तिथं उपाधी राहते, भेद राहतो. पण किंबहुना चराचर आपण झाला म्हटलं की ऐक्य झालंय. म्हणून घर व्यापक बांधता आलं पाहिजे. छोटं घर उपयोगाचं. एका मित्र फार दिवसांनी आला घराकडे. त्या मित्राला वाटलं आपल्या मित्राला आपलं घर दाखवावं. सारखा म्हणायचा, स्टँडवरून त्याला न्यायला आला आणि मित्राला सांगायचं बांधलंय छोटं घर आहे माझं, फार काही मोठं घर नाही, तेवढीच एक खोली एक जेवण खोली एवढंच आहे म्हणायचा. त्याला लाज वाटायला लागली, मित्र चांगल्या घरातला. आणि मग शेवटी काय झालं, घरात आल्यानंतर त्याचं पालोपद ठरलेलं, घर माझं छोटं आहे बघ, माझं छोटं आहे असं सारखं म्हणायचं. त्या आलेल्या मित्राला असं वाटलं का हा स्वतःला असं म्हणून घेत असेल काय की. चहा वगैरे काय नाश्ता वगैरे झाला आणि जाता जाता म्हणाला तुला हेच घर मोठं करायचं आहे काय, सांगतो म्हणाला तुला उपाय सांगतो म्हणाला. माझ्याकडे उपाय आहे. आता मित्र उपाय सांगतोय म्हटलं त्याला आनंद वाटला, काहीतरी चांगलं सांगितलं नाही तर पैसे तरी काहीतरी जाता जाता देईल. याला ऐकायला महाराज म्हणाले काय करायला पाहिजे, घर मोठं करायचं तर सांगतो म्हणाला. हे काय कर, 4 भिताडा येते एवढी पाड म्हणाला. चारीकडली म्हणजे घर काय होऊन जाईल, मोठं होऊन जाईल महाराज. 4 भिताड पडले, हे सगळं पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा अवकाशी शयन सगळं आकाशच महाराज. एकदा डेरा फुटला की आतला आकाश आणि बाहेरला आकाश भेद राहतोय. तसं घटाकाश आणि मठाकाश कधी उपाधीमुळं आहे. तशी भिताडं काढली की ही 4 नुसतं महाराज ह्या आकाशाचा आणि त्या आकाशाचा महाराज. घरात बसलं काय नाही शेतात बसलं काय सारखंच आहे. त्या मित्रानं सांगितलेला सल्ला योग्य आहे. घर व्यापक झालं पाहिजे आणि असं व्यापक घर नुसतं होऊन नाही चालणार, विचार देखील व्यापक झाले पाहिजे. असं लौकिकात महाराज असे संत वागले आणि अनंत रूपी आपल्या ठिकाणाला गेल्यानंतरही त्याच ठिकाणालाही ते तसंच वागले. कुठेही त्यांनी फरक केलेला नाही. येथून या ठाव या ठिकाणाला पोचल्यानंतर अवघे लक्षायाचे भाव, तिथून सुद्धा ते लक्ष करतात, बघतात हे पदार्थ कसे आहेत. म्हणून व्यापक विचाराचा साधू असतो. आम्ही संकुचित विचारायचे आहोत. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये एक युवती म्हणाल्या की माझ्याबरोबर स्वामी तुम्ही लग्न करता काय, लग्न केलं तर मग तुमच्यासारखा बुद्धिमान आणि माझ्यासारखा सुंदर मुलगा तुम्हाला होईल माझ्या निमित्तानं. ते म्हणाले एवढंच तुला पाहिजे ना, तर मलाच मुलगा समज. मला काय म्हणायचं आहे, असं व्यापकत्व आलं पाहिजे महाराज. तूच मला आई समान आहेस, तू मला मुलगा समज.
व्यापक विचार झाला महाराज, काय फरक राहिला सांगा त्यात. उलटाने प्रेम जिव्हाळा वाढला. म्हणून साधुत्वाचे विचार आहेत हे अगदी स्वरूपाच्या दृष्टीनं उच्च आहेत. आणि तुम्ही आम्ही बघतो त्याला भौतिक दृष्टीनं बघतो. भौतिक दृष्टीतली घरंही महाराज बांधावीच लागतील, त्यात राहावं लागेल. काही घरं लोक बांधतात स्वतःसाठी बांधत नाही, भाड्यानं द्यायसाठी बांधतात. आपण कमी भाड्याच्या घरात राहतात, जास्त भाड्याला. आता कुठला भाड्या त्यातला सुख भोगतोय देव जाणे. ही अशी भाड्याची घरं महाराज, आणि हे आमचं घर देखील भाड्याचंच आहे. या 3 घरांचा विचार करता एक महाकारण देह म्हणून 4था देह सांगितला, तो खरा देह आहे आणि ते खरं घर आहे. आणि त्या ठिकाणी घर बांधायचं झालं तर ही बडबडीची वाणी तिथं चालत. परे हुनी परते घर तेथे राहो निरंतर. तिथं परावाणीचं काम आहे. आणि परावाणीत महाराज जर मच्छिंद्रनाथ, आदिनाथ, गोरक्षनाथ यांना जर तिथं बोलता येत नसेल तर हे आमच्या कीर्तनकारांच्या हातची ती बाजू नाही. म्हणून तिथं मौन, मुक्यानंच तिथं काय करावं, मुगी मुग घेतले ज्ञानोबा सांगावं. मुक्यानं मौन घेतल्यासारखं गप्प बसावं आणि त्याचं चिंतन करीत राहावं, एवढंच आपल्या हातात आहे. म्हणून हे शरीररूपी घरही पवित्र राखायचं, लौकिकातलं घरही सांभाळायचं. कारण हे घर राहण्यासाठी ह्या घराची गरज आहे. शरीररूपी घराला लौकिक घराची गरज आहे. लौकिक घरात हेच शरीर राहावं असं काही नाही महाराज, हे कुठेही राहतं, पण याला देखील निवाऱ्याची गरज आहे. म्हणून तुकोबराय सांगतात निर्वाह व्हावा एवढ्याच गोष्टी असाव्यात, याच्या पलीकडे फार अट्टहास असू नये. आणि यात बसून काय करावं तर नये निघो आपल्या घरा, बाहेर लागू नये भारा, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर्षावा. इथं अनुपान काही चुकीचं खाऊ नये, काही वाईट वागू नाही, असं चांगलं अनुपान सांगितलं ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी नाटाच्या अभंगामध्ये आपल्याला. म्हणून आपण माहेरात जायची व्यवस्था करावी, आपण सासरात राहायचं नाही तर फार जाच होतोय. म्हणून लौकिक संसार हे सासर आहे आणि आपलं मूळ घर आहे माहेर. आणि मग अशा मूळ माहेराला गेलेली जी गवळण आहे ती म्हणते, आता कैशी जाऊ घरा नव्हे बरा लौकिक. तुम्हाला लौकिक बरा वाटतोय, खरं मला ते खरं वाटत. मला मात्र घराला जायचं म्हणजे अंगावर काटा मारतोय. आम्हाला इथं यायला आनंद वाटतोय महाराज, कारण आमच्या अंतःकरणात तेच आहे. ज्याच्या अंतःकरणात जे भरलेलं आहे तेच त्याला करावं असं वाटतं. संतांना यातलं काडी मात्र आवडत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, निरंजने आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसे, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. जीव मूळचा ब्रह्मरूपच आहे, त्याला काही ब्रह्म व्हायला वेगळं काय करावं लागत नाही. एखाद्या नटानं स्त्रीवेश घेतला तर त्याला पुरुष होण्याकरता फक्त काय करावे लागते, कपडे बदलावे लागतील. तसं महाराज 80 शरीराचे एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडते, माझा अंश 80 एवढे थोडेपणे, की शरीर म्हणजे मी अशी आमची एक धारणा झालेली आहे. कशामुळे झालेली आहे, जीव मूळचा ब्रह्मरूप जरी असला तरी देखील अनादि अज्ञान या कार्य आहे, उपादान कारण. त्याच्यामुळे जीव अंतःकरण धर्मानं मी सुखी दुःखी करता भोगता संसारी बनलेला आहे. आणि मग स्वतःला मी बुद्धीच्या निमित्तानं, परिस्थितीच्या निमित्तानं, वर्ण आश्रम जाती अवस्था कुळ अशा वेगवेगळ्या अभिमानानं बांधला गेलेला आहे. आणि मग प्रत्येकाच्या गाठीमध्ये असा बांधलेला जो जीव आहे ती गाठ वेगवेगळी सुटणं म्हणजे संदेहाच्या सुटल्या गाठी. आणि मग सहजासहजी गाठी सुटतील, खरं गाठ काय सुटायचं. निलगिरीची गाठ काय माहिती आहे का तुम्हाला, कुऱ्हाडीन फुटत, बेंचावर सुद्धा घेत नाहीत महाराज त्याला, ते कोणाच तरी घात करेल. मग अशा गाठी काय. आणि हे झालं मोठ्या गाठी, पण पिटल्या सुद्धा गाठी होत्या. नाही जर ते टाकायला आणि हलवायला चुकलं तर ती गाठ पचत नाही, फुटतही नाही आणि पचत. तसं आम्हाला त्या गाठी अनेक झालेल्या आहेत. आत्मा अनात्माची गाठ आहे, देहरूपी गाठ आहे, देह सत्यत्व जगत सत्यत्व असे अनेक विध आहेत. वेदांताचा पुष्कळ विचार सांगितलेला आहे. सगळे संत महाराज सिद्धांत अजिबात सोडायला तयार नाहीत. मात्र सिद्धांत म्हणजे पांडुरंग परमात्मा, त्यांच्या दृष्टीनं तत्व म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच एकतत्व नाम दृढधरी नामाशिवाय देव संत काही सांगत नाहीत. म्हणून आपण त्या निराभास अवस्थेला पोहोचलो असं तुकोबाराय ज्यावेळी म्हणतात त्यावेळी तिथं कोणतीही उपाधी नाही. शरीररूपी उपाधी असली तरी ती बाधित आहे. अंतःकरण जरी तिथं असलं तर ते अंतःकरण चिदाभासयुक्त नाही. मायाविशिष्ट ईश्वरही तिथं नाही, केवळ फक्त चैतन्य उरलेलं आहे. त्याच्यासाठी ज्ञानोबाराय सांगतात,
80 शरीराची एवढे जे आत्मज्ञान वेगळे पडे ते माझा अंश 80 एवढे थोडेपणे समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्हासे तो समुद्र अंश 80 दिशे थोडेपणे. समुद्रावर येणाऱ्या लाटा बघायला गेले की समुद्र दिसत नाही, लाटाच बघतात माणसं. तसं तुम्ही आम्ही व्यवहारात बघत असताना लाटा मोठ्या का समुद्र खोल गंभीर मोठा आहे, समुद्र खोल मोठा आहे. तसं तुमचं आमचं जीवन हे वरकरणी आहे आणि याच्या मागे एक आनंदी जीवन मोठं आहे. त्याच्याकडे मात्र आम्ही बघायला का विसरतो, तर आम्ही व्यवहाराचा नित्य आम्हाला सवय झालेली आहे. आणि बाह्य प्रपंचात हे शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, आपल्या आवडीचे व्यवहार, घरची माणसं, आपली बुद्धिमत्ता, परिस्थिती, जनावरं, चांगली गुणवान मुलं, गुणवान शेती, हे सगळं बघत असताना आपल्याकडे महाराज तिथंच आम्ही गुंतून राहिलोय. वास्तविक हे आपलं जीवन नव्हे. कैसे घरात घरकुल बोल बोले अबोले जागे बाहेर आत निशे. इथं कीर्तनच सांगा येतंय बरोबर आहे, पण लाईट 7:15 आली की कीर्तन सांगून उपयोगाचं. तुझं कीर्तन मुंडळून ठेव म्हणते पहिला खटका मारजा मोटरचा, पाणी पाजल्याशिवाय. कारण महाराज नेटका संसार देखणी बायको हे कष्टानं सांभाळावं लागतं. राम प्रभूंना देखील सीतामातेला सांभाळता आलं नाही. सामान्य जीवाचा विषय सोडून द्या. नेटका संसार करायचा असेल तर महाराज शिस्त पाळावी लागेल. उगाच लाईट 7:15 आली आणि 10ला गेला मोटर सुरू करायचं तर महाराज ते उन्हाळपणा होईल, म्हणून शिस्त सांभाळावी लागेल. ह्या सगळ्या गोष्टी परमार्थाच्या दृष्टीनं आपण अगदी अचूक वेळेला करायच्या. आणि शेवटी काय, आपण प्रमादयुक्त न वागता आपलं खोल जीवन किती आहे हे प्रत्येकानं आपण जाणून घ्यायचं आणि यातून आस्ते 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 बाहेर पडायचा प्रयत्न करायचा. आणि शेवटी काय, कोठेही चित्ताशी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. याच घरात बसायचं महाराज. वेगवेगळ्या ग्रंथाची पारायण करायची आणि कुणाशी महाराज फार लिप्त व्हायचं नाही. सत्यवादी करिता संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. म्हणून हा माझा पाहुणा, ही माझी मावशी, ही आजी, हे सोडून द्यायचं. आजी सुद्धा काळ नेणार, मावशी सुद्धा काळ नेणार आणि मला सुद्धा काळ नेणार. लक्षात ठेवायचं. आज जा गेला पण जा गेला. या घरानं कुणालाही आतापर्यंत राखलेलं हे वाईट अभद्र बोलतोय असं नव्हे महाराज. जरी चांगलं बोललं तरी जाणारच आणि वाईट बोललं तरी जाणारच. म्हणून आपण चांगलं आपल्या हयातीमध्ये क्रियमानात चांगलं काहीतरी नामस्मरण करूया. आणि मग असं एक संकुचित जीवन जगण्यापेक्षा घरात घरकुल करून राहण्यात काय अर्थ आहे. एका राजाचा वारस जात होता, त्याला मुलगी राज्यावर बसवायची होती. ती मुलगी राज्यावर बसवली, मुलगा नव्हता त्या राजाला, म्हणून मुलगी बसवली राज्यकारभारावर. आता ती मुलगी लहान असल्यामुळे त्याला काय राज्याचा कळतंय, शकट कसा चालवायचा, कसा कारभार करायचा. ती मुलगी त्या दालनात यायची आणि मुलींना घेऊन खेळायची. हे तर माझं छोटंसं घर करायची, बसणी आणायची, 2 पाठ मांडायची आणि घर करायची या कोपऱ्यात. त्या कोपऱ्यात मैत्रिणीचं घर. ती उठायची आणि मैत्रिणीला बोलवायला जायची, माझ्या घरात तू जेवायला ये. ती मुलगी म्हणायची, माझ्या घरात तू जेवायचं. आता मला सांगा, जी उत्तराधिकारी राजाची अखंड मालकी नाही, तिनं आपलं घर केवढं केलंय, बसण्याचं. आता त्या मुलगीची सत्ता अखंड राज्यावर आहे काय, त्या नुसत्या बसण्याच्या घरावर आहे? अखंड राज्यावर तिची सत्ता आहे, पण तिनं आपली सत्ता केवढ्यावर आणून ठेवली, बसण्याच्या घरावर आणून ठेवली. तसं तुका आकाशा एवढा नाही महाराज, मी सुद्धा आकाश एवढा आहे, पण आपली तयारी मात्र आम्ही तशी करत नाही. आम्ही सुद्धा आकाश एवढे आहोत महाराज. तुका म्हणे अवघे आवरली वासना, आम्ही वासना आवरली पाहिजे. तुकोबाराया जर प्रयत्न करत असतील तर आम्ही का बरं करू नये. म्हणून प्रत्येकाला विनवणी करतात. गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा लक्ष्मीला विनंती करतात. प्रत्येकाला, तुम्ही संत माझे माहेर आहात, प्रत्येकाला तुकोबाराया विनवणी करतात. शेवटी मनाला म्हणतात, काय हे स्थिर राहील बुद्धी, काय काय करतो या मना. किती जणांना महाराज तुकोबाराया भीक मागितल्यासारखं करतात. ठाकुडो से द्वारी उभा याचक भिकारी. किती त्यांना तळमळ आहे की मी उद्धार पावेन काय. आणि अशी चिंता ज्यावेळी लागते महाराज त्यावेळी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव होय गुरु देव येतो घालून या भार राहिलो निश्चिंती. असं निवांत राहायची आपल्या वारकरीची तयारी असायला पाहिजे. तुम्ही सगळी कळणारी मंडळी आहात. साध्य प्राप्त करण्यासाठी कष्ट करायची तयारी आहे. साधक आहे, तुम्हाला काहीतरी वारा लागलेला आहे, म्हणून त्या वाऱ्याच्या दिशेनं तुम्ही वाहत चाललेला आहात. हे असं जीवन महाराज भाग्यानं लाभतं. म्हणून निराभास अशी एक अवस्था आहे, तिथं मी पूर्ण समरस झालो, तुझं माझी हरपलो. आता काही वेगळं द्वैत उरलेलं नाही की घटाकाश महाकाश म्हणतात, पाणी आणि पाण्याची लाट, अलंकार आणि सोनं, हे नुसते भेद उरले नाममात्र. आणि नाममात्र भेदातच व्यवहार राहावा. खरा भेद असो नाही, त्याला कल्पित भेद आणि वास्तव अभेद असं शास्त्रकार सांगतात. आणि मग शब्द हा उपकार बहु उपकाराची राशी म्हणून चालविला मागे तीरतेसी.
की शब्दरूपी आपल्याला वेदानं पुष्कळ उपकार केले, उपकार करून आम्हाला कळवून दिलं, त्या तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला श्री गुरुनी. आणि मग स्वरूप मंदिरी होते मी एकली, माया सांज वेळ्या उदयची वेळी, माझे तुझे चालता पावली, मोहभुजंगे माझी धरली रांगोळी, लोभ सर्पडंकला करू काय, स्वार्थ संपत्तीने जळ झाला पाय, आशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा घाली व गुरुमाय. त्या गुरुनी शब्दरूपी उपदेश केला आणि माझा लोभरूपी सर्प भ्रांती निवारून गेली आणि मिथ्या दिसणारी ही सगळी भूतमय सृष्टी आहे ती अभय स्वरूपी लावली विभूती. मला सगळीकडे ब्रह्मदर्शन दिसायला लागलं. आता मी संकोचित राहणार नाही, संकोचोनी कार्य झालाशी लहान, आता मी लहान राहणार नाही, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून तुकोबराय सांगतात, मी सामान्य कुणाची लेख नाही, लाडकी लेख मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, अक्षयी चुडा त्याला अंकन मोते, अक्षय चूड आहे वज्र चुडे मंदिर, कधीही माझं सौभाग्य भंगणार नाही. म्हणून अशा ठिकाणी आपण अक्षय घर बांधायचं आहे. अक्षय ते झाले, आता न मोडे रचिले, पाया पडेला खोले टाही, आता पुढे चाली नाही. असा पाया खणायचा की ते घर कधीही डळमळू नये. संत कृपा झाली इमारत फळाली, संतांची कृपा झाली की आमची इमारत फळाला जाते. तुकोबरायासारखं वैराग्यरूपी ध्वज लागतो आणि ज्ञानाचा पाया असावा लागतो, त्यावेळी परमार्थ सिद्धीला जातो. म्हणून आपल्यावर संतांची कृपा आणि एक देवाची कृपा असावी, त्याचाच परमार्थ सिद्धीला जातो. असं परमपूज्य डोगरे महाराज, मोठ्या मोठ्यांची महाराज ही वाक्य आहेत. सांगायचा हेतू काय, आमच्यावर कृपा संतांची व्हावी अशी एक अपेक्षा पांडुरंग परमात्म्याकडे तुकोबाराय यांच्याकडे करतो. की तुकोबाराय सांगतात, अशा साधकाचा एकदा अहंकार लीन झाला, निघून गेला, तुका म्हणे आता नाही अहंकार, आणि झालो तदाकार नित्यशुद्ध, देहाला धरून बुद्धीला धरून सगळे अहंकार एकदा रहित झाले की अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि आमची पंढरीची साधना आहे महाराज, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. कशामुळं तर तुका म्हणे डोळा विठो बैसलास, तो एकदा डोळ्यात बसला की तो महाराज एक तर विठ्ठलच करतोय, नाहीतर जीव दशा तरी कायम स्वरूपी काय करून टाकतोय, बाधित करून टाकतो. परीक्षितीला गर्भात असताना दर्शन दिलं, तो बाहेर आल्यानंतर शोधायला लागला, मला ज्यानं वाचवलं तो कुठं, ऐक्षण करायला लागला, म्हणून त्याचं नाव परीक्षण करतोय म्हणून परीक्षिती असं ठेवण्यात आलं. कंसाला भीतीनं त्याचं ध्यान लागलं. अनेकांना, रावणाला चराचरी राम दिसायला लागला, कंसाला भयानं द्वेषानं, अनेकांना वेगवेगळ्यानं, प्रेमानं गोपिकांना ध्यान लागलं. ध्यान गोविंदाचे लागलेसे म्हणे तुका म्हणे झाली हरिरथ. सगळे असे हरिरथ कोणत्याही निमित्तानं होईना का महाराज, पण परिसाचा तडाका लोखंडावर बसायला पाहिजे. घनाचा असो, घन परिसाचा असो, घन लोखंडाचा असो, आणि परिस आयरन कसली असो, कशाचा कशाला तरी संपर्क व्हावा. एक तर संत आपल्याकडे यावेत, नाहीतर आम्ही तरी संताकडे गेलो पाहिजे. काही होऊ दे यातलं दोन्हीपैकी, पण एक काहीतरी व्हायला पाहिजे, त्याशिवाय आमचं सोनं होणं शक्य नाही. म्हणून आपण सोन्यासारखं जीवन महाराज जगणारे सगळे वारकरी संप्रदायातले आम्ही कोण आहोत, चांगल्यांचे आम्ही काय आहोत, मुलं आहोत. आम्हाला अनाठाई अभिचार अनाचार वागायची अजिबात गरजच नाही, वागायची इच्छाही कोणाची असू नये. आणि अशी इच्छा तर पांडुरंग परमात्म्यानं तुकोबारायांनी आमच्यावर कृपा करून हा अनाचार अविचार महाराज अंतःकरणातून कायमस्वरूपी काढून टाकावा. आणि हे फळे विजाती करंटी, अंतःकरणात कधीही विजातीय विचार येऊ नयेत, अशी एक या निमित्तानं महाराज तुकोबारायांच्याकडं मागणी मागून सेवेला विराम देतो. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो मी महाराज ज्ञानेश्वर माऊली.